एक परफेक्ट शहर कसं असेल बरं? ही कल्पना काही आजची नाहीये. आज आपण एक असा विचार पाहणार आहोत जो 100 वर्षांपेक्षा जुना आहे, पण आजही तितकाच महत्वाचा वाटतो. चला तर मग एबिनेझर हॉवर्ड यांच्या गार्डन सिटीज ऑफ टुमॉरो या अनोख्या संकल्पनेत जरा डोकावून पाहूया. तर ही भन्नाट आयडिया आली कुठून? तर 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातून. हे पुस्तक लिहिलं होतं एबेनेझर हॉवर्ड यांनी. त्या काळातल्या शहर आणि गाव यांच्यातल्या संघर्षावर त्यांनी एक जबरदस्त उपाय शोधून काढला होता. जरा विचार करा, औद्योगिक क्रांतीचा तो काळ होता. लोकांसमोर एक मोठा पेच होता. शहरात राहायचं की गावात? दोन्ही ठिकाणी काही फायदे होते, पण तोटेही तितकेच मोठे होते. त्यामुळे निवड करणं खरंच खूप अवघड होतं. मग हॉवर्डने ही समस्या मांडली तरी कशी? त्यांनी याला एक खूपच इंटरेस्टिंग नाव दिलं, 3 चुंबकांचा सिद्धांत किंवा द 3 मॅग्नेट्स प्रॉब्लेम. हा बघा, हॉवर्ड यांचा तो मूळ आराखडा. यात 3 चुंबक दिसतायत. पहिला आहे शहर, जो लोकांना नोकरी आणि मौजमजेनं आपल्याकडे खेचतो, पण सोबत आणतो गर्दी, प्रदूषण आणि भरमसाठ खर्च. आणि दुसरा चुंबक म्हणजे गाव, जिथे निसर्ग आहे, शांतता आहे, पण कामाच्या संधी आणि सामाजिक जीवन मात्र जवळपास शून्य. म्हणजे बघा, किती अवघड निवड होती. एकीकडे शहरात पैसा तर भरपूर, पण श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही. आणि दुसरीकडे गावात हवा एकदम शुद्ध, पण खिशात पैसा कमी आणि सोयीसुविधांचा तर पत्ताच नाही. मग यावर हॉवर्डने एक असा उपाय काढला की हा अवघड निर्णय घ्यायची गरजच पडणार नाही. त्यांनी एक तिसरा, एकदम वेगळा पर्याय समोर ठेवला. आणि या उपायाचं नाव होतं टाउन कंट्री, म्हणजेच शहर गाव. हा होता तो तिसरा आणि सगळ्यात शक्तिशाली चुंबक, जो लोकांना एका पूर्णपणे नवीन जीवनशैलीकडे खेचणार होता. गार्डन सिटी मागची मूळ कल्पनाच ही होती की शहर आणि गाव या दोन्हीतल्या ज्या काही बेस्ट गोष्टी आहेत ना, त्या एकत्र आणायच्या. म्हणजे निसर्गही असणार आणि सामाजिक संधीही मिळणार. आणि हे सगळं जोडलेलं असणार रेल्वेसारख्या आधुनिक सुविधांनी. चला, ही कल्पना का आली हे तर कळलं, पण आता ती कशी प्रत्यक्षात येणार होती ते बघूया. या नवीन शहराची रचना आणि आराखडा नेमका कसा होता ते पाहू. तर या गार्डन सिटीसाठी जागा किती लागणार होती? तब्बल 6,000 एकर. ह्या एका आकड्यावरूनच या योजनेच्या भव्यतेचा आपल्याला अंदाज येतो. आणि लोकसंख्या फक्त 32,000. म्हणजे गर्दीला अजिबात वाव नाही. शहर एकदम सुनियोजित आणि आटोपशीर राहावं, हा यामागचा विचार होता. या शहराची रचना एकदम खास होती, वर्तुळाकार. विचार करा, अगदी मध्यभागी 1,000 एकरचं शहर आणि त्याच्या चारी बाजूनी 5,000 एकरचा हिरवागार पट्टा, जो शेतीसाठी राखीव होता. जरा या आराखड्यात नीट बघा. अगदी सेंटरला एक मोठं उद्यान आहे, त्याभोवती ग्रँड ॲव्हेन्यू आणि सगळ्या सार्वजनिक इमारती. आणि गंमत म्हणजे कारखाने शहराच्या सगळ्यात बाहेरच्या वर्तुळात होते, जे एका वर्तुळाकार रेल्वेने जोडलेले होते. यामुळे मालवाहतूक सोपी झाली आणि शहरातली वाहतूक कोंडी टळली. आता या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, ते म्हणजे याचं आर्थिक मॉडेल. हे एक असं क्रांतिकारी मॉडेल होतं ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, पण या संपूर्ण संकल्पनेच्या यशासाठी तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. याचं मूळ होतं एकल मालकी. म्हणजे काय? तर पूर्ण 6,000 एकर जमीन ही कोणा एका व्यक्तीची नाही, तर एका संस्थेची असणार, जी समाजासाठी काम करेल. मग तिथले रहिवासी आणि व्यावसायिक फक्त भाडं देणार. यामुळे जमिनीचे भाव वाढवून नफा कमवण्याचा खेळच कायमचा बंद झाला. मग प्रश्न येतो की यासाठी पैसा आला कुठून? तर काही लोकांनी आणि कंपन्यांनी यात थेट गुंतवणूक केली, तर बाकीचा पैसा कर्जाच्या स्वरूपात म्हणजे डिबेंचर्समधून उभा केला गेला. अच्छा, मग ह्या जमा होणाऱ्या भाड्याचं काय व्हायचं? तर हेच पैसे गुंतवणुकीवरचं व्याज आणि मुद्दल फेडण्यासाठी वापरायचे. शहरातल्या सगळ्या सार्वजनिक कामांसाठी आणि सोयीसुविधांसाठी वापरायचे. म्हणजे थोडक्यात लोकांचा पैसा लोकांच्याच विकासासाठी. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला माहितीये? जसजशी जमिनीची किंमत वाढली, त्याचा फायदा कुठल्या एका बिल्डरला किंवा मालकाला झाला नाही, तर तो संपूर्ण समाजाला मिळाला. भाड्याच्या उत्पन्नातून हळूहळू सगळं कर्ज फिटलं आणि शहर आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं. तर मग प्रश्न पडतो की हार्वर्डची ही योजना फक्त एक सुंदर स्वप्न होतं की आपल्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक तत्व? चला, याच्या वारशावर आणि आजच्या काळात ते किती महत्वाचं आहे यावर थोडा विचार करूया. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे फक्त कागदावरचं स्वप्न नव्हतं बरं का. ही कल्पना प्रत्यक्षात उतरली
आणि आजही 3 गार्डन सिटी यशस्वीपणे चालू आहेत आणि उत्तमरित्या काम करत आहेत. तर मग जाता जाता एक विचार मनात येतो. 100 वर्षापूर्वीची ही कल्पना आजच्या आपल्या शहरांसमोरची आव्हानं बघता आपल्याला उद्याची शहरं घडवण्यासाठी काहीतरी नवीन शिकू शकते का? नक्की विचार करा.